आणि मुलगा 11वीला आहे. मी आरोग्य विभाग सिन्नर सर्व्हिसला. माझं नाव रवींद्र चिंदा पवार, बाईचं नाव मनीषा पवार. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा बी फार्मसी झाला आता आणि दुसरा मुलगा TYBC झाला. माझं नाव दिनेश बंडूसा बिल्लाडे. मी तांदूळकर या नावाने राहतो. तर माझं माझ्यावर दुकान आहे कार ॲक्सेसरीजचं. माझ्या मिसेसचं नाव संजना दिनेश बिल्लाडे. मला एक मुलगी आहे. मुलगी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. मला नमस्कार, बिपिन शिवाजी बच्चा माझं नाव. एक मुलगा एक मुलगी मला आहे. बाबा उठा. माझा बच्चा. मी सौंदाणे ग्रामपंचायतीचे लिपिक या पदावर काम करतो. मला 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं बी फार्मसी झाले आणि मुलीचं लग्न झाले. संदीप पाहिजे. माझं मामाचं गाव असल्यामुळे मला 4 अपत्य. मी शेती करतो. त्याच्यात 2 एक इंजिनिअरिंग करताय, ॲग्री झालेली आहे. लहान आहे जे 2 आहेत ते एक 10वीला आहे, एक आता 4वीला. कमलेश जाधव आणि तसं 10वी नंतर नाशिकला आहे. एका कंपनीत कामाला आहे. मला 2 मुलं आहे. एक मुलगा मोठा मुलगा आहे, BE कॅम्प्युटर बोलतो, MS करतो US ला. नंतर कन्या आहे. कॅम्प्युटर सायन्स. माझं नाव आहे भाऊसाहेब जाधव. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा इलेक्ट्रिकल करतोय आणि मुलगी BSc करते पुण्याला. माझे नाव प्रवीण सदाशिव आहे. राहणार तिसगाव, तालुका देवळा. मला नाही बिझनेस आहे माझा. सुविधा एजन्सी म्हणून ठरवून आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी. मुलगी 12वीला आहे, मुलगा 10वीला. मला चांदोडकर म्हणून सगळे ओळखत असतात. त्यामुळे मला परिचय करायचे काही विषय नाही. चांदोडकर म्हणून सगळे ओळखतात. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा माझा MIT ला आहे, पुणा कोथरूड. आणि मुलगी 10वीला आहे. माझ्या मिसेसचं नाव सुवर्णा योगेश बिल्लाडे. मी मालेगावात ऑटोमोबाईल म्हणून स्पेअर पार्टचं शॉप आहे माझं. ऑल कार एक म्हणजे कारचे जे स्पेअर आहे ते सर्व मी विकतो. नाही स्पेअर. आजा तू सगळ्यांनी मोठं म्हणणार तू रे. पाटील, गाव शिरसोंडी. मी सध्या रायगड जिल्ह्यात आदिवासी सेवा समितीकडे प्राथमिक आश्रम शाळेत एक सावली आहे. त्याचबरोबर विजेची देवता सरस्वती हिला या सरस्वती मातेला वंदन करून या ठिकाणी मी स्टेजवर बसलेले सर्व गुरुवारी यांना वंदन करतो आणि मी माझी पुढची माहिती सांगतो. माझे नाव प्रवीण उत्तमराव पाटील. माझे मूळगाव शिरसोंडी. मला 2 मुलं आहेत. मुलगा इंजिनिअरिंगला आहे, मुलगी कॉलेजला आहे. माझे पत्नीचे नाव सुरेखा प्रवीण पाटील. माझी सासरवाडी सौंदर्य इथेच आहे. आणि सध्या म्हणजे मी 12वीपर्यंत इथंच शिकलो. त्याच्यानंतर डिलेट करून शिक्षक आपल्या संस्थेकडे आदिवासी सेवा समितीकडे आहे. आता सध्या रायगड जिल्ह्यात इथे तळोजी इथे मुख्याध्यापक या पदावर आहे. एवढं बोलून माझे माझं नाव समाधान विश्वास पवार आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे मनीषा पवार. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा BMS ला फर्स्ट वर्षाला आहे, दुसरा सध्या 12वीचा आहे. आणि मी शेती करतो. माझे नाव राजेश कौतिक सावंत. मी आरोग्य विभागात सुपरवायझर म्हणून आपासून PhD ला आहे. माझ्या पत्नीचं नाव भारती राजेश सावंत. मला 2 अपत्य आहेत.
मोठी मुलगी आहे ते MSc केमिस्ट्री आरोग्य झाली आणि मुलगा BCSला सेकंड इयरला. गणरायाच्या चरणी तसेच सरस्वती मातेच्या या सरस्वती मातेच्या मंदिरास विवाह वंदन करतो. तसेच आता स्टेजवर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुवर्य तसेच त्यावेळेस असलेले माझे सर्व गुरुवर्य यांच्या चरणी मी शीर्षार्थांग दंडवत करतो. तसेच माझ्या इथे जमलेल्या सर्व बालमित्रांनो, माझे नाव श्री दीपक जगन्नाथ पवार. मी 10वी नंतर 11वी सायन्स केलं. त्याच्यानंतर मला 4 बहिणी होत्या. परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळे नंतर मी ITI केलं चांदवडला. ITI केल्यानंतर मी आता सध्या पुण्यात NCPT केल्यानंतर नाशिकला दिशा ग्रुप या कंपनीमध्ये सर्व्हिस करत आहे. माझ्या पत्नीचं नाव सौ प्रियंका दीपक पवार. मला एक मुलगी आहे कुमारी आकांक्षा दीपक पवार. तर ती सध्या MBBS सांगली इस्लामपूर इथं करते. तसंच लहान मुलगा 10वी जीविरा शाळेमध्ये शिकत आहे. मित्रांनो, कसं बघितलं, हा जो माझा तुम्ही जो ग्रुप क्रिएट केला होता तिचा जो नंबर होता तो नंबर माझ्या मुलीकडे होता. मला ह्या गेट टुगेदरबद्दल काही कल्पना नाही. माझे सहकारी मित्र कमलेश जाधव यांनी सांगितलं, दीपक आणि शनिवारी गेट टुगेदर आहे माहिती आहे का? म्हटलं नाही, कुठलं गेट टुगेदर? तुझा ग्रुपवरचा वाढदिवस साजरा केला आणि तुला माहीत नाही. अरे म्हटलं यार, मी सगळं त्यांना रिप्लाय केला आणि त्यांचा गैरसमज झाला असेल. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. मित्रांनो, मला त्याबद्दल कल्पनाच नव्हती. तो नंबरच तिकडे होता. नंबर हा जॉईन केला. मला खरोखरच आनंद वाटला. आता हा जो कार्यक्रम यांनी जो केला या निमित्ताने सगळ्या आठवणी उजळल्या. दुसरी गोष्ट, आपण जे म्हणतो गुरु हे जीवनातलं सगळ्यात खरोखर महत्वाचं स्थान असते. आज गुरुचरित्रामध्ये एक वाक्य वाचलं होतं, देव जरी कोकला तरी गुरु राखी. म्हणजे गुरु जर कोकला तर देव सुद्धा राहू शकत नाही. मित्रांनो, माझा एक आठवण सांगतो. मी 10वीला असताना आम्हाला क्लास टीचर एम पाटील सर होते. आता मी काही खूप हुशार खेळती नव्हतो. एक तर पुढे पण नाही आणि एक तर मागे पण नाही. मीडियममध्ये चालणारी आम्ही विद्यार्थी. मी आणि माझा बेंच मित्र दादा बच्चाव. आता फायनल एक्झाम SSC बोर्डाची, त्याचा टाइम टेबल सुद्धा आम्ही शिकायचा पेपर होता. वेळ होता 8 ते 11. आम्ही दोघं येऊन उभे राहिलो 11 वाजता. 11 वाजता आलो. सरांना म्हटलं, सर आमचं बघतो तर सगळ्यांचे पेपर सुटायला लागले. आम्ही पेपरला आलो. सरांनी म्हटलं, सर आधी एक तर सरांचे आम्ही विद्यार्थी. सर चिडले, थोडंसं ऐकून घेतलं. पण शेवटी बघा, गुरु काय शेवटी आमच्या त्या गुरुवर्यांनी फायनल एक्झामचा जो पेपर आमचा 11 ते 2 यावेळी करून दिला आणि म्हणून आमचं एक वर्ष वाचलं. त्यांचा कृपा आशीर्वादाने 11वी सायन्स केलं. त्याच्यानंतर मी ITI NCPT करून चांगल्या कंपनीमध्ये सर्व्हिस आहे. मित्रांनो, जाता जाता मी एवढंच एक सांगेन, आपली जशी जीवनामध्ये असतात आई वडील हे प्रथम गुरु, नंतर आपले शैक्षणिक हे गुरु झाले आणि एक 5वा गुरु जो असतो, ही जशी शाळा आहे आपली, तशी मी तर सांगेल आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर विठ्ठल नामाच्या शाळेत सुद्धा तुम्ही दाखल व्हा. आणि ते जे सद्गुण आध्यात्मिक ते गुरु सुद्धा मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो माझ्या सहकारी मित्रांना, माझ्या बालमित्रांना. बालमित्र म्हणजे का की माझे बालपणीचे हे मित्र सगळ्यांना लाभो, सगळ्यांचाही जीवनाचा उद्धार हो. आणि मित्रांनी 2-2 झाडं लावावी, देशात काहीतरी सत्कर्म करत राहावं. आणि एक आदर्श नागरिक, एक आदर्श पुत्र म्हणून माता पित्याची सेवा सगळ्यांकडे घडावी, मुलांकडे घडावी. मी तर माझ्या भगिनींना सांगेल, सासू सासरे हेच तुमचे माता पिता, त्यांची सुद्धा तुमच्या हातून सेवा घडावी. आणि एक आदर्श नागरिक म्हणून तुमची जी संतान, तुमची पिढी, एक आदर्श पिढी ही आपल्या हातून घडावी अशी मी सगळ्यांच्या चरणी करतो. तसंच एक आदर्श नागरिक देशाच्या मतदान करताना विचार करा, आपली भारतीय संस्कृती ज्या हातून जोपासली जात असेल त्या ठिकाणी मतदान करून करा, चुकीच्या ठिकाणी करू नका. धन्यवाद. मला बोलण्यासाठी माझं नाव योगेश सोमनाथ अहिरराव. सर्व गुरुजनांना प्रथमतः वंदन. मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो नाशिकला. एक मुलगा आणि मुलगी आहे. मला मुलगी 8वीला आहे, मुलगा 7वीला आहे. माझं नाव संजय पवार. माझ्या पत्नीचं नाव साधना संजय पवार. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलगी केकेवाडला BCS करते आहे आणि मुलगा नववीला नेमिनाथला शिक्षण घेतो आहे. नमस्कार, मी बाबाजी राम पवार. मला 2 मुलं आहे. एक IT इंजिनिअरिंग करतो आणि एक आता 10वीला आहे. सर्व व्यवस्थित.
हॉटेल हॉटेल दोन मुले नाही मुलगी ती आमचे करते माझं नाव दत्तात्रय धोंडू पवार, व्यवसाय शेती, दोन मुलं आहे, एक मुलगी 12वी आहे, 12वी सायन्सला, एक मुलगा 9वी आहे. बाकीचं नाव पुन्हा दत्तात्रय पवार. माझं नाव राकेश सुरेश कोचर. मी मालेगावला माझा प्लंबिंगचा ॲग्रिकल्चरचा व्यवसाय आहे. माझ्या मिसेसचं नाव तेजस राकेश कोचर. मला 2 मुलं, माझी मुलं लहान. माझं नाव दीपक प्रकाश पवार. मी मायक्रोसाठी प्रॅक्टिस करतो. आता मी सुजाता जाधव आहे त्या माझ्याच गावात सर्वला आजचा कल्पना झाली की ते तिथं आहे. तिथं ओळखत होतो पण मी हे नाही झालं. 2 झालेलाच आहे मी 22 वर्षापासून. हां उद्योग काय करावं तर ओळखतं समाधान मी माझी मुलगी BSc कारगोडला आहे. मुलगा 10thला आता आणि त्यांचं नाव शीतल दीपक पवार आहे. आपण किती वर्षाला भेटतोय मला अजून भेटावं वाटतं का? हॅलो पुढच्या वर्षी आपण आयोजित करणार आहे तर सगळ्यांचा पाठिंबा आहे का? माझं नाव अजित कुमार छाजे, माझ्या बायकोचं नाव सारिका छाजे. मला 3 मुली आहेत. पहिली मुलगी BBA करते आणि ग्राफिक डिझाईनचा कोर्स करते. दुसरी मुलगी 7वीला आहे. तिसरी मुलगी आणि पहिलीला आहे. हा आनंद जीवनिक करावा आणि 34व्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी आपण असं करू आणि जे सर आता आले नाही त्या सरांना पण बोलू, प्रयत्न करू. पण यांना पण बोलू. सरांविषयी बोलायचं आता सगळ्यांना बोललेलंच आहे. मी माझं काही बोलत नाही. नमस्कार. 2 शब्द मी बोलतोय. आपली बॅच ही सर्व्हिस सुप्लम आहे, म्हणजे सर्वांचं चांगलं आणि सुखी आहे सर्व. आणि पूर्ण बॅच सर्व्हिसवाली कुठलीही अडचण आलेली नाही, सर्व आनंदात आहे. त्याच्यामुळे सर्वांचं अभिनंदन. परिचय करून देत असताना गुरुजनांना या ठिकाणी थोडं उशाळानं वाटलं असेल की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत, वगैरे केले नाही तर आनंद येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा सर्व जो कार्यक्रम चालू असताना थोडं आनंददायी वातावरण निर्माण झालं आणि एक प्रकर्षाने सांगायला आनंद वाटेल की सर्व विवाहित आहेत, सगळ्यांचे मुलं बाळ उच्च शिक्षण घेत आहेत, काही नोकरी व्यवसाय करतायत आणि काही या गावामध्ये चांगले व्यावसायिक म्हणून कार्य करतायत. डॉक्टर साहेबांसारखा अतिशय चांगलं कार्य पण करणारे डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि हे सांगायला मला प्रकर्षाने आनंद वाटेल. आमचं सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी संपवतो आणि आम्ही ज्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आम्हाला तुमचं मनोगत ऐकायचं आहे. पुन्हा एकदा ओळखत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दम गेले केसावरती पाणी, पुनश्च एकदा पाठीवर हात ठेवून या वयामध्ये लढ म्हणण्याची प्रेरणा तुम्ही आम्हाला सगळ्यांनी द्यावी. यासाठी मी प्रथमतः आमचे आदरणीय गुरुवर्य तिथून सुरुवात करतो, माईक तिकडे देतो. आदरणीय निश्चित शेवाळे सरांकडे या ठिकाणी माईक देतो आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. जवळ या अतिशय आनंददायी अशा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांना मी आदर्श मानायचो माझ्या शिक्षकी पेशामध्ये. असे सेवानिवृत्त प्राचार्य देवरे बापू आणि शेजारी राहतो एका कॉलनीमध्ये 2-3 घरं आडवी आहेत मध्ये. फक्त दररोज सायंकाळी भेटतो फिरताना, पण काल भेटलो नव्हतो. त्याच्यामुळे या कार्यक्रमाची त्यांना हे माहिती नाही की मला बोलवलेलं आहे, मला हे माहिती नव्हतं की त्यांना बोलवलेलं आहे. आणि ठोके सरांनी इथं येईपर्यंत सांगितलंच नाही आम्हाला दोघांना बोलवलेलं आहे.
या कार्यक्रमासाठी अजून या ठिकाणी उपस्थित झालेले ज्यांच्या हाताखाली मी असिस्टंट टीचर म्हणून सुपरवायझर म्हणून काम केलं असे सन्माननीय श्रीराम बापू सेवानिवृत्त प्राचार्य जे माझी बदली करून टाकायचे, कधी कधी मी त्यांची बदली करून टाकायचे असे सेवानिवृत्त प्राचार्य एम.एल. पाटील आजच मोठं असेल तर मला अगदी कार्यक्रम संपल्यानंतर किंवा कार्यक्रमामध्ये माझं काम पकडला तरी चालेल, कारण मी माळकरी आहे, खोटं बोलत नाही. त्याच्यानंतर गेल्या 50 वर्षापासून ज्याची आमची मैत्री अबाधित आहे, कोणत्याही प्रकारचं आरेला कार्य नाही, कार्याला आरे नाही. कॉलेज जीवनापासून 77-78 पासून जे आम्ही कॉलेजला शिकायला बोलवलो होतो ठोके सर मी, आणि नोकरी पण 28 वर्षे एकत्र केली या शाळेमध्ये. असे माझे मित्र ते माझ्यापेक्षा पुढे निवडून गेले होते, नांदगावचे सरपंच पण झाले होते. असे प्राचार्य ठोके सर, ज्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली असे रमण भाऊ, अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा माणूस असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. असे रमण भाऊ, त्यांच्या समवेत आम्ही काम केलं. मंगल मॅडम माझ्या कन्या आहेत त्या, पण प्राचार्य म्हणून यशस्वी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या त्या अतिशय मोठ्या शाळेमध्ये, अरविंद कन्या विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मालेगावला. त्याच्यानंतर ठाकरे मॅडम संघाला आम्ही बरोबर होतो. शिकवणं हा अतिशय खरे हाडाच्या शिक्षिका असं म्हटलं तर वावगं ठरणारे असे ठाकरे मॅडम, यांच्या परवानगीने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे अशा आमच्या गावचे या विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य इंजिन निकम सर, ते बदलून आल्यानंतर 1-2 वेळेस या शाळेत येण्याचा प्रसंग आला. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, काल दुपारी मला वाटतं भाऊसाहेब पवारांनी, ज्यांचा आणि ज्यांचा फोनवर नेहमी माझा संपर्क असतो, माझा स्वार्थीपणा आहे. मी 600-125 लोकांना दररोज आपला दिवस आनंदात जावो, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय गजानन, शुभ सकाळ अगदी दररोज पाठवतो 600-125 लोकांना. त्याच्यात ते पण एक मेंबर आहे. त्यांनी मला फोन केला आणि माझी बायको आणि मी बरोबर बसलेलो. आम्ही गप्पा मारत होतो साहेब, तिला म्हटलं सौंदर्य सरपंचांचा फोन आहे, पण काय बघा यांना या. मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं बोला भाऊ साहेब. मी त्यांना पुन्हा विचारलं सरपंच बोलतात का तुम्ही? म्हणे हो. त्यांना तशीच शुभेच्छा पण असेल, नेहमी सरपंच साहेब म्हणूनच मी एका एव्हिडन्स मिळवली की मी तोडण्याचा प्रयत्न करत नाही सर. तर त्यांनी मला सांगितलं की सर असा असा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. ठीक आहे म्हटलं मी येतो. म्हटलं बाई म्हणे सकाळ कुठे जावायचे? कोणी दुपारी? म्हटलं कार्यक्रम म्हणतो आपली तब्येत बाळावं. म्हटलं ठीक आहे पण मला जावंच लागेल. म्हणून त्या शाळेमध्ये मी 28 वर्षे काम केलं. तिथं मला मी जर गेलो नाही तर ते चुकीचं होईल आणि मग इथं अगदी तिने पण होकार दिला भाऊसाहेब. आणि मग या ठिकाणी या कार्यक्रमाला आलो. हा कार्यक्रम इतका मोठा आणि इतका छान होईल असं मला पण वाटलं नव्हतं. माझ्या बापूसाहेब माझ्या जीवनाचा पहिला गेट टुगेदर कार्यक्रम आहे. आम्ही छोटेसे बहीण भाऊ उदाला मोठाले हो, शाळा आमची आहे किती छान कुठं तुम्हाला माहिती आहे. डीके सरांनी हा आवडता विद्यार्थी आमचा. मी नेहमी प्रेरणा देईन, कारण परिस्थिती तर खूप नाही. त्याची परिस्थिती त्यांनी कदर केली, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. भयानक परिस्थिती होती, पण परिस्थितीशी 2 हात का 4 हात करून जेवढे हात होते तेवढे हात लावून त्यांनी छलांग मारली. आणि मला वाटतं बीएडला फर्स्ट आलेला विद्यार्थी एमयूपी मध्ये अभिनंदन करायला गेलो होतो. आणि एमयूपीची ती परंपरा होती की जो विद्यार्थी बीएडला पहिला येतो त्याला ताबडतोब
पहिल्या 5 विद्यार्थ्यांना, तुम्ही पण होते ना? तर अशा विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली आणि मग परिस्थिती काही नाही, बुद्धिमत्ता ही परमेश्वराची देणगी आहे. तिथं काही कोणाचा देवा नाही. आतासारख्या राजकीय लोकांनी आपल्या वाट्याला ती येऊन दिली नसती. किती भयानक परिस्थिती आहे. मी टीव्ही, माझ्या मिसेसने टीव्ही लावला बेटा की मी तिला सांगतो ते बंद कर पहिले, कारण काय ऐकायचं, कोणाला ऐकायचं हा फार मोठा प्रश्न. आणि म्हणून भिके सरांनी सुरुवातीचाच एक वेल बिगनिंग हटन, सुरुवातीला जी कविता सादर केली त्याच्यातच सर्व जिंकून घेतलं. मला असं वाटतं की त्यांच्याकडून मला ती लिहून घ्यावी लागेल. अजून कधी कधी कुठे कुठे बोलण्याची संधी मिळते मला अशा प्रकारे. तर अतिशय छान प्रकारे ती कविता सादर केली. विलास जिभाऊ पवार हे माझे विद्यार्थी जरी असते, परंतु न्यू जनरेशन इज फॉरवर्ड दॅन बॅक जनरेशन. एव्हरी न्यू जनरेशन फॉरवर्ड दॅन बॅक जनरेशन. प्रत्येक नवीन पिढी ही जुन्या पिढीपेक्षा हुशार असते, काही पटीने हुशार असते. आणि म्हणून त्यांच्याकडे मी जेव्हा हेडमास्टर होतो, माझ्या शालेय पोषण आहाराची कीर्त लिहून देणारा हाच तो विद्यार्थी माझा. जर म्हणून तुम्ही घाबरू नका, मी का घाबरायचं त्यांना? कुठे ती हळद, कुठे पॉइंट कोणी पाहून काढला तर भयानक परिस्थिती आहे. तर मग त्यांनी ते लिहून दिली आणि ऑडिट पण करून दिलं वाटतं, आणि मग मी निवांत झालो. तर असे सामाजिक कार्य करणारे विद्यार्थी, त्यावेळेचे विद्यार्थी इतके चांगले होते. शिक्षक कसे होते हे तुम्ही सांगितलेलं, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही शिकण्याची जर तुमच्यामध्ये प्रवृत्ती राहिली नसती तर आम्ही काय शिकवलं असतं आहे की. त्यावेळेचे पालक चांगले होते. आताची भयानक परिस्थिती आहे. व्हॉट्सअपचा एकच फायदा मला वाटला की आपण सगळे जमा झालो, एवढाच फायदा आहे. बाकीचा आवर्जून माझ्या मित्रांना मी बापूसाहेब फिरायला जातो तेव्हा मी त्यांना नेहमी सांगतो की 8 वाजता हा मोबाईल अगदी तुम्ही बाजूला फेकून द्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. ते व्यसन आहे. काही लोक टेरेसवर झोपायला जातात. माझ्याकडे 2 पाहुणे आले, ते म्हणे सर खाली फार गरम होतं. म्हटलं अहो ते एसी आहे, कूलर आहे, अंग फार दुखतं. आम्ही जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो त्या ठिकाणी ते 5 होते, रात्री 12-1 वाजेपर्यंत. का काय नाही म्हणे बातम्या पाहून राहिलो, रस्ते आता सध्या तापलेला आहे ना. तर भयानक परिस्थिती आहे. तर व्हॉट्सअपचा हा एक चांगला फायदा झाला. खूप चांगले मुलं तुम्ही अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मला ठोके सरांनी टाइम लिमिट घालून दिलेला आहे, कारण की आता खूप दिवसापासून बोलण्याची पण सवय नाही, माझी तब्येत पण बरोबर नाही. त्याच्यामुळे पण आनंद असा वाटला मुलींमध्ये ज्यांनी सासूला सांभाळलं. सासूला सांभाळल्यानंतर आफ्टर 10 years MA BEd केलं आणि शिक्षिका म्हणून नोकरी करतात. अभ्यास आहे माझी शीतल पण आहे, भेटतंय का? तर आनंद वाटला. सासूला सांभाळल्यानंतर केवढा मोठा फायदा झाला. त्याच्यानंतर रामदास गुरुजींची कन्या राम आणि लक्ष्मण हे दोघं भावांच्या कन्या इथं आलेल्या आहेत. आणि दोघींची मुलं पण अतिशय चांगल्या ठिकाणी, जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुंजाळ सरांची मुलगी, आज गुंजाळ सरांची आठवण येते माझ्या मित्रांची. त्यांच्याकडून हे बोलायला शिकलो मी, परंतु गुंजाळ सरांच्या मुलीच्या बोलण्याकडे माझा अतिशय कटाक्षाने बारकाईने लक्ष होतं. त्यांच्यापेक्षा अस्खरी न चुकता, कोणताही काना मात्रा न चुकू देता, वैशी तू चांगली बोलली, तिथं लग्न जमवण्यासाठी मी कारणीभूत आहे, कारण आमंत्रण द्यायला मी त्यांच्या बरोबर जायचो बऱ्याच ठिकाणी. तर अतिशय चांगल्या प्रकारे बोलली. तुम्ही सगळ्याच मुलींनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे. तुमची मुलं अतिशय चांगल्या ठिकाणी आहेत. डॉक्टर सुनील पवार सामाजिक सेवा देत आहेत इथं. त्यांनी अतिशय डॉक्टर मालोजीराव पवार देव डॉक्टर यांची जी अंत्ययात्रा निघाली, इतकी मोठी अंत्ययात्रा आजपर्यंत या परिसरात कधी निघाली नाही, पाहिली नाही, भविष्यात काही सांगता येत नाही. अशा देव डॉक्टरांचा आदर्श त्यांनी घेतला आणि ती सेवा ते देत आहेत. त्यांचे वडील त्यांच्या मेडिकलचा फॉर्म भरण्यासाठी माझ्याकडे आले आणि तो मेडिकलचा फॉर्म मी भरून सर बघावं म्हणे, जमतं का तुम्हाला? आता मी BSc होतो पण होतो इंग्रजी भरून दिला, सिलेक्शन होऊन गेलं, डॉक्टर होऊन गेले. मध्ये मध्ये त्यांच्याकडे येतो, कधी कधी तब्येत जर बिघडली टाकलेला असतो तर मी मालेगावला राहतो. तुम्ही सर्वजण आलात मालेगावला तर अवश्य यू आर ऑलवेज वेलकम एव्हरी टाइम एव्हरी डे ॲट माय होम. तुम्ही केव्हाही माझ्याकडे या. गरीब माणूस आहे पण मनाचा अतिशय मोठा आहे.
अवश्य तुमचं स्वागत होईल. आमच्या घरी 2 आंब्याची झाडं आहेत डॉक्टर साहेब, अतिशय सुंदर केशर आणि राजापुरी. आता अगदी आंबे उतरवलेले आहेत. इतके चांगले विद्यार्थी मिळाले त्या ठिकाणी. आता ते सुरवजी बोलले, दादा सुरवजीचे भाऊ अतिशय मोठे. त्यांचं नाव मी त्यांना परिस्थिती कुठे फेकून दिली त्यांनी, आहे गेली. माझ्याकडे ट्युशनला यायची ते. तर अशी ही होतकरू पोरं असं म्हटलं तर वागो त्यांना समजायला ही होतकरू लोकांची, होतकरू तरुणांची, तरुणींची खाण आहे असं म्हटलं. ही शाळा खूप छान आहे की शाळा खूप छान. तर राष्ट्रपती पारितोषिक मिळाली शाळा. आता काळ बदलत गेला, सर्व बदलत गेलं, पिढ्या बदलत गेल्या, आहे की नाही. त्याच्यामुळे बदल होत राहतात आणि मग बदल स्वीकारले नाही तर आपण त्या लोंढ्यातून बाहेर फेकले जाऊ. त्याच्यामुळे त्याच्यात जुळून घ्यावं लागतं आणि म्हणून असं जुळत आपण इथपर्यंत आलो. तुम्हाला सगळ्यांना माझ्या वतीने बऱ्याच मुलांची, मुलींची, विद्यार्थिनींची मुलं अतिशय चांगल्या करून MBBS, MD आम्हाला जमलं नाही. सीमा हे सांगायला विसरली की हे माझे सासरे आहेत बुवा. नाही तुम्हाला सांगितलं पण इथं सांगितलं नाही. मला अपेक्षा होती की माझे सासरे बदलला नाही चांगलं आहे. माझी पुतणी अतिशय हुंदूर आहे. सरांना नाही घाबरली, सासऱ्यांना घाबरली. मला आवडलेल्या पुतण्यांपैकी एक पुतणी आहे. चांगला. तर अतिशय पुनश एक वार मी जास्त वेळ घेत नाही. तुमचा वक्ते खूप आहेत, माझ्यापेक्षा बोलणारे जास्त आहेत, पट्टीचे वक्ते आहेत आणि त्याच्यामुळे मी इथं तुमची रजा घेतो. पुनश एक वार तुम्हाला सगळ्यांना तुमची भावी आयुष्य भरभराटीचं जावं, आज तुम्हाला जे काही व्यवहार केला अशा शुभेच्छा देतो. आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला सन्मानित केलं भाऊसाहेब. आम्ही आनंदात होतो. सौंदर्याला यायचो, सौंदर्य हे आम्हाला फारकं वाटलं नाही. मी आमचं टाकळी म्हणायचो पण खरं ते सौंदर्यावर प्रेम होतं आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी हे आयोजन केलं तुम्ही सगळ्यांच्या अगदी ऋणी राहतो, ऋणात राहणं पसंत करतो. पुन्हा एक वार सगळ्यांच्या वतीने आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण वडिलकीच्या नात्याने आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं आणि हे कौतुक करत असताना आपण प्रामुख्याने महत्वाची बाब सांगितली. सोशल मीडियाचा जपून वापर करायला पाहिजे. व्हॉट्सअपवर का राजहंस पक्षाप्रमाणे जसं दुधामध्ये पाणी टाकलेलं असताना सुद्धा असं ऐकलंय की राजहंस पक्ष फक्त दूध पितो, पाणी तसंच राहू देतो. तसं सुद्धा आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर करताना, व्हॉट्सअपचा वापर करताना आपण जपून करायला पाहिजे. आपण वयाच्या खूप महत्वाच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहोत आणि याची काळजी आम्ही सर्वच दिवस आश्वस्त करतो. आणि मी यानंतर आदरणीय गुरुवर्य AR खोके सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष CBSचे माजी प्राचार्य देवरे बापू, आमचे गुरु, कारण त्यांच्याकडनंच बरंच मी काही शिकलो. वेळापत्रक बसवलं परीक्षा विभाग, कारण त्यांचा चार्ज जवळजवळ मी घेत नव्हता. नंतर तिथले ग्रामपंचायतचे सदस्य, माजी प्राचार्य श्रीराम बापू, माझे मित्र बालपणापासून म्हणजे कॉलेजपासून बरोबर. त्यांनी आता बऱ्याच वेळ लागला, त्यांना अगोदर सांगितलं होतं कारण सगळे जण फारके माझे आलेले आहेत आणि वेळ खूप झाली. जास्त वेळ घेणार नाही. माझे मित्र शेवाळे सर, माझे दुसरे मित्र विनय पाटील, या शाळेचे प्राचार्य इंजिनिअरिंग सर हिरा भाऊ आणि संयोजक की बरोबर हा जो मेळावा घेतला विलास पवार सर, भाऊसाहेब पवार यांनी खूप त्यासाठी प्रयत्न केले ग्रुप स्थापन करून आणि प्रत्येकाकडे आमंत्रण देण्यासाठी बरेच लोक माझ्याकडे घेतले सगळ्यांकडे. आणि विशेष की फोन करून सुद्धा विनय पाटलांचा नंबर घेतला आणि मी सांगितलं तर त्यांना फोन सांगून टाकलाय तरी सुद्धा ते विनय पाटलांना निरोप देण्यासाठी नांदूर मोंढ्याला गेले. म्हणजे खरोखर कलमळ होती आणि आज खरोखर खूप मोठा आनंद होतोय की आज सगळे विद्यार्थी भेटले आणि हे सगळे संयोजकांनी केलं, त्यामुळे खूप आनंद झाला. आणि त्यातल्या त्यात विशेष आनंद असा की मी माझं शिक्षण सुद्धा 5वी पासून
11वी पर्यंत ह्या शाळेत झालं. इथे पहिलाच बेंच माझा 10वी याचा होता. ह्या शाळेत शिक्षण झालं आणि ह्या शाळेत प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त ह्या शाळेत झालो. आणि आज मला हा सगळा म्हणजे माझं बालपण आठवलं येते. आणि मी नेहमी सांगायचो की शिक्षकांना की शिक्षकांनी किती संपत्ती कमवली त्यापेक्षा किती चांगले विद्यार्थी घडवले ही खरी शिक्षकाची पावती असते. आणि आज आम्हाला सगळं स्टेजवरच्या शिक्षकांना हा आनंद होतो की आता आमचे विद्यार्थी आहेत, याच्यातले बरेच विद्यार्थ्यांचे मुलं MBBS इंजिनिअरिंगला आहेत. हा सगळ्यात मोठा आनंद आज आम्हाला आहे. आम्ही जे केलं त्याची पावती आम्हाला मिळाली की तुम्ही चांगलं काम जर केलं तर नक्कीच आपोआप परमेश्वर देत असतो. गीतेमध्ये सांगितलंय काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार असते. पण काम जे आहे समजा आता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा. शिक्षक असेल त्याने जरूर प्रामाणिकपणे काम करा आणि काम केलं त्याची पावती नक्कीच मिळते. शेती असेल, आता एक बंधूने सांगितलं शेती करतो पण त्याचा मुलगा MBBS ला आहे, ही जी पावती आहे तुम्ही एक निष्ठेने कुठलंही काम करा. आणि काम करत असताना की माझ्या बरोबर भगवंत आहे ही जाणीव ठेवा. म्हणजे देवाचं पण नाव धाव द्या कारण माझा पार्टनर भगवंत असतो आणि या दृष्टीने तुझं काम केलं तर नक्कीच फळ मिळत असतं. आज खरोखर खूप आम्हाला आनंद झाला. सगळ्यांनी आमचं कौतुक केलं. आणि आज प्रत्येकाजवळ पैसा भरपूर आहे परंतु माणूस माणसाजवळ यायला तयार नाही. कोरोनापासून तर आणखी खूप अंतर वाढून गेलेले आहे. अशा निमित्ताने आता मागे बघा रोहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस 2-4 विद्यार्थ्यांनी मला भेटायला घरी आल्या होत्या. तिला स्मरणच घेऊन आले होते. त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला. आणि शिक्षकाला आनंद केव्हा होतो त्याचे जे विद्यार्थी कुठेतरी भेटले आणि ते भेटल्यानंतर जो शिक्षकाला आनंद होतो हा सगळ्यात मोठा आनंद असतो. आता मी मागे बुधवारी मुद्दाम यायचो आणि सौंदाना मी माझ्या नांदगावपेक्षा सौंदर्य जास्त मानतो कारण त्यांना भूमी होती. आणि सौंदर्याला आल्यानंतर प्रत्येकजण भेटल्यानंतर खूप मोठा आनंद होत असतो. शिक्षकाला हीच मोठी पावती असते. तर शिक्षकाने खूप कमवण्यापेक्षा चांगले विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्यांनी जर शिक्षकाला रिस्पेक्ट ठेवला. आता पुढे याच्या पुढे ही पिढी चांगली आहे तुमची पण पुढची पिढी जी आहे तेवढा रिस्पेक्ट राहणार नाही. तर असं जे आहे ते आता ठेवलं पाहिजे आणि रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आता इथे बऱ्याच विद्यार्थीच म्हणतो मी अजून कारण एके सांगितलं पण की सासूची सेवा केल्यानंतर कॉलेज केलं. तर बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हाला मी सांगतो की जो आई वडिलांची बहिणी भाषेची सेवा करतो त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. तर मुलींनो तुम्ही जसं आई वडील म्हणतात तसं सासू सासऱ्याचा सेवा करा ही मोठी पावती असते. भगवंत कुठे आहे तर भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे. तर आज पुढची पिढी जी आहे ती खूप अवघड होत चालली तर त्याचं पुण्य पण मिळत असतं. आणि तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांना चांगला आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना आध्यात्मिक टच आपल्याला आवश्यक आहे याची जाणीव करून दिली. धर्मनिवादिका रस्ते महाभरे शुभराच्या या उक्तीप्रमाणे आपण कार्य करायला पाहिजे अशी प्रेरणा दिली. त्यानंतर आदरणीय श्रीमती हिरे पवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं. कारण या शाळेत आम्ही लहानाचे मोठे झालेले आणि स्टेजवर बसलेली ही सगळी माझी गुरुजन मंडळी आहे. तुमची जशी गुरुजन मंडळी तशी माझी ही गुरुजन मंडळी आहे. आणि आमचा भाऊ हिरा भाऊ हा सर्व प्राचार्यांचा आवडता भाऊ. अगदी त्याला इतकी छान आणि तो आहेच तसा प्रेम. मला ज्यावेळेस पहिला फोन डॉक्टरांचा आला आणि डॉक्टर म्हणाला मला खरोखर अभिमान वाटतो डॉक्टरांचा आला कारण माझे विद्यार्थी मालेगावचे मला डॉक्टर म्हणू देत नाही, आवं म्हणू देत नाही. मॅडम आम्हाला तुम्ही अरेतुरेच करायचं. ज्यावेळेस पहिला फोन आला त्यावेळेस तो म्हणतो मी पुण्याला होते आणि मॅडम मी तुम्हाला पहिला फोन केला आणि आम्ही जरा मैत्रिणी गप्पा गोष्टींच्या नादात होतो आणि बाहेर वाहनांचा आवाज होता. मी सगळं विचारून घेतलं. त्यांनी सांगितलं ते ऐकून घेतलं. हो म्हटलं मी की गेट टुगेदरला येणार. म्हटलं तू कोण बोलतोय कारण त्या गडबडीमध्ये त्याचा आवाजच मला नीट ऐकायला आला नाही. आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी नाव सांगितलं त्यावेळेस मी इतके अवाक झाले कारण अतिशय टॅलेंटेड विद्यार्थी तो माझ्या घरासमोरच असायचा. आणि सांगा कोणाबद्दल बोलते मी, अतिशय टॅलेंटेड विद्यार्थी तो. त्याने सांगितलं की माझ्या चारी बाजूला माझे गुरुजी राहायचे आणि घरात पण आई वडील असायचे. गेट टुगेदर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेवाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर
अप्रतिम आहे. असं गेट टुगेदर पहिले प्रथम मी बघते. आमच्या मुलींचे MBBA DNBA त्यांचे गेट टुगेदरचे पण व्हिडिओ पाहिले. नंतर आमच्या विद्यार्थ्यांचे पाहिले, आमच्या RBIचे विद्यार्थ्यांचे पाहिले. नंतर आत्ता आमचा मागच्या 3 जानेवारीला ज्यावेळेस मी DED केलं तर DEDचं गेट टुगेदर बघितलं आमचं स्वतःचं. तरीही मी असं गेट टुगेदर पहिल्या प्रथम बघते. त्यामुळे संयोजक आयोजक मी मनस्वी धन्यवाद देते. मी थोडीशी माझ्या शालेय जीवनाकडे येते, कारण ही शाळा आमची अतिशय आवडती. माझा हा 10वी अ चा वर्ग माझा पहिला बेंच असायचा. माझा 5वी ब चा वर्ग ज्यावेळेस मी 10वी झाली 78ला, 10वी नंतर 2 वर्षात मी DED झाले. DED नंतर मी लगेच सर्व्हिसला लागले वयाच्या 18व्या वर्षी. पण माझं कंटिन्यू शिक्षण सुरू होतं. मी MA BEd केलं, कारण मला DED करायचंच नव्हतं. रडत रडत DED केलं. अक्षरशः मी माझ्या मोठ्या बहिणीचा पाया पडायची की आता मला DED करायचं नाही, कारण त्यावेळेस DED अशा मुली नाहीच दिसायच्या. प्रेग्नेंट मुली, बाळं असलेल्या मुली. आणि ज्यावेळेस माझं वय बसलं नाही म्हणून माझा दिपोळीनंतर नंबर लागला होता. मी MAG ला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि मग दिपोळीनंतर नंबर लागला. इकडे DED कॉलेज लागले MAG कॉलेजवरून. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांकडे बघून मी अतिशय सरांनी आम्ही दोघं ठिकाणी आणि सगळ्यांनी ठरवलं झालं की सासूची सेवा करून 10 वर्षानंतर शिक्षण पूर्ण करून आज RBIला सर्व्हिस करत आहात. आणि एक आम्ही चर्चा पण करत होतो की सगळ्यांचीच मुलं उच्च शिक्षित. खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला, खूप अभिमान वाटला. खेड्यातली मुलं तुम्ही शिकली, तुमच्या मुलांना तुम्ही उच्च शिक्षित केलं, याच्यातच आम्हाला आमची पावती मिळालेली आहे. इथे बसलेले माझे गुरुजन वर्ग, माझे वडील शेवाळी सर, मग माझे वडीलच लागतात. बोलण्यात अतिशय एक्सपर्ट, बोलण्यात म्हणजे भाषण करण्यात आणि ती वास्तवता असते. ठोके सर त्यांचे मोठे भाऊ माझे गुरुजी होते. म्हणजे मला ते शिकवायला होते एकदा 7वीला. आणि त्यांच्याबरोबरच मी जेव्हा 7वीला होती त्यावेळेस ठाकरे मॅडम, ज्यावेळेस ठाकरे मॅडम शिकवायचे ना, त्या खुर्चीचा आधार कसं घेतात, त्या साडी कसं नेसतं, म्हणजे आपलं लहानपणाचं मला आठवलं. त्यात शिकवतात कसं, त्या बोलतात कसं, म्हणजे आपण अनुकरण करतो आपल्या गुरुजनाचं. घरातूनच आपण अनुकरण करतो, आई वडील मोठे भाऊ बहीण. तसं मी ज्यावेळी DED केलं ना त्यावेळेस सगळे गुरुजन मंडळी माझ्यासमोर दिसायचे. AVI सर आमचे KVचे प्राचार्य. मी जेव्हा इथं आले त्यावेळेस मला सगळे मंगलच म्हणायचे, कारण म्हणजे सगळे 5वी पासून तर 10वी पर्यंत शिकवणारे शिक्षक इथंच होते. ते मंगल म्हणत असल्यामुळे मुलं मला मंगल मॅडम आणि आजही मंगल मॅडमच म्हणतात. त्यांनी मी अतिशय घाबरायची. मी आज सांगते बाबू, तो त्यांचा करारी चेहरा, त्यांची एंट्री, ती सौंदर्यातून गाडी चालवणं, त्यांचं शिकवणं, विद्यार्थ्याची वागणं, हे झाली इथली गोष्ट ज्यावेळेस बरोबर सहकारी होतो त्यावेळेस. पण KVSला ते प्राचार्य आले आणि मी प्राचार्य झाल्यानंतर मी पुन्हा कुणाचा आदर्श घेतला. माझ्या सेवानिवृत्तीला त्यांना मी बोलवलं होतं की अशा काही व्यक्ती असतात ना की त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतो.